तर ही जी आपली पिकनिक आहे त्याचे वेध जानेवारी पासूनच लागतात, पण होळी झाली ना की उन्हाळा चालू होतो. उन्हाळा चालू झाल्यावरती आपल्या मुलांना जास्त खास येते पिकनिकची. असं की हा ओमकार आहे. त्यावर्षी माझ्या बाबांना पण यावंसं यावर्षी तर अभयच्या वडिलांना पण येऊसं वाटत होतं. मग अभयला वरती जाऊन सांगावं लागलं की गाडीमध्ये जागा नाहीये. चेअर घेतलेली ओमकार, खुर्ची घेतलेली खास मी अभयच्या वडिलांसाठी. तर आता आपण निघालो आहोत अटल सेतूच्या मार्गाने. त्या अटल सेतूच्या मार्गाने जाण्याआधी आम्हाला ओमकारने भरपूर काय काय मुंबई दर्शन घडवलेलं आहे. बीपीटी क्वार्टर्स मध्ये वगैरे घेऊन गेलेलं. बीपीटी क्वार्टर्स, बीपीटी हॉस्पिटल. हॉस्पिटलचं नाव नको काढू. बरोबर. तर थोड्याच वेळात आपण मुंबई काय आरोग्य सेतू अटल सेतूला पोहोचू. तर तिथनं आपण पुढे मला दाखवू. कोकणाच्या या सहलीमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला ऊन अगदी आमच्या अंगाची लाई लाई करून टाकेल, पण हा काहीतरी वेगळाच प्रकार झालेला आहे इकडे. तुफान पाऊस आहे ना की एसी लावायची पण गरज नाही आहे.
ना अख्खा महाबळेश्वर पालथा घातला, पण आम्हाला आहे ना असा स्पॉट आहे ना कुठेच नाही सापडलेला जो आपल्या कोकणात सापडलेला आहे. आणि हा जो स्पॉट आहे त्याचं नाव आहे रघुवीर घाट. जो आमचे 7 गाव भोसले पार करून पोचतो माणूस शिवरायांच्या जन्मभूमीत, तो हा रघुवीर घाट आहे. आणि हा इको पॉइंट जन्मभूमीत नाही कर्मभूमीत. कर्मभूमीत, सॉरी. हा इको पॉइंट सराउंडिंग इको पॉइंट.